षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी जितू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. लेग मॅचच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होतीये. राजेंद्र पाटील सर मॅन फ्रॉम कोण, हरेश परमार सर मॅन फ्रॉम कल्याण, हे दोन पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात नक्कीच यस नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. त्यानंतर झेल ड्रॉप झाला आणि या वेळेस मात्र हा बॉल थांबणार नाहीये, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे सूरज आपण या ठिकाणी संपर्क साधा. डीजे सूरज, षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकतय. 8 धावा धावफलकावर झाल्यात. जितू पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम फटका, शेखर महेकरच्या बॅट मधून निघणारा हा चौकार. समोरच्या दिशेने वळवलाय. यस, चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 18 धावा. भरपूर चांगली सुरुवात टीम धामणगावच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक कंप्लीट झालंय, ज्या ठिकाणी 18 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज जितूच्या माध्यमातून. एक दमदार सुरुवात धामणगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज जगदीश तारे येतोय षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी. क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त डीप मध्ये पाहायला मिळतात पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर. आता मात्र षटक क्रमांक दुसरा आहे. षटकातील पहिला बॉल,
जगदीश तारे गोलंदाज बोलतोय, समोर दीपक भोईर. सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. टॉप ड्राईव्ह आपण पाहिला, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 19 वर पोहोचतय. वेलकम सुधाकर भोईर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. बॅट कट होती यस, त्यामुळे आमचे पंच मात्र या ठिकाणी सहमत नाहीयेत. तर एक धाव कंप्लीट होते. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, जे षटक जगदीश तारे च्या माध्यमातून फेकला जातोय. पुन्हा एकदा जगदीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर दीपक भोईर हा फलंदाज आपण पाहतोय. एक पॉझिटिव्ह सुरुवात दामणगाव टीमच्या माध्यमातून झाली आहे. यावेळेस बॅटच्या आतील काढा लागली आहे. क्षेत्ररक्षक मात्र आहेत यष्टीरक्षकाच्या मागे. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस हा बॉल ऑन साइडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. धावफलक 2 ने पुढे सरकेल. (23) 23 धावा झाल्यात. यावेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढील चेंडू. टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय धावफलक पुढे सरकलंय. (26) 26 धावा झाल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिसफील्ड पाहायला मिळते विजेंद्रच्या माध्यमातून. त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? नाहीये. 3 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी एकच धाव होती. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय मिसफील्ड झाली आणि त्यानंतर मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 29. यस 28. 28 धावा झाल्यात. एक चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. 28 धावा धावफलकावर आहेत षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाल्यानंतर. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज मोहन येतोय. यानंतर गोरसे टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर वडवली टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय.
अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल. मोहन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा बॉल नक्कीच बीट केलं जातं. त्या ठिकाणी फलंदाज समजू शकला नाहीये हा चेंडू. आणि त्या दरम्यान SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर किरण दादा थले यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. वेलकम किरण दादा थले, आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय. चेंडूला हाईट दिली होती आणि चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता निर्धावच्या स्वरूपात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल नक्कीच वाईट बॉल घोषित केला पंचांनी. अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकतय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, जे षटक मोहन या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॉल यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. लेग बायच्या स्वरूपात चौकार येतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला बॉल. वेगवान चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. यस, नक्कीच आपण पाहतोय की वाईट बॉल नाहीये त्या ठिकाणी. डिसिजन रिव्हर्स घेतलाय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर 36 धावा झाल्यात. मात्र यानंतर अजून एक षटक बाकी आहे. गोलंदाज सुनील येतोय. 36 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. नक्कीच गॅप शोधली. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेषा पार. हा दणदणीत चौकार. षटकातील पुढील चेंडू.
हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा तपासावी लागेल. यस, वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता हा चेंडू. अवांतरच्या स्वरूपात धावफलक मात्र पुढे सरकेल. 41 धावा झाल्या आहेत. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चुकी पाहायला मिळते आहे. 1-2 कापूर. चेंडू मात्र नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. सुनील षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. समोर दीपक भोईर. या वेळेस हा बॉल ऑन साईडला वळवलाय. पुन्हा एकदा गॅप शोधली, मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज बाद दीपक भोईर. पुढील चेंडू घेऊन वळतोय. या वेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. गोलंदाजाच्या माध्यमातून देखील प्रयत्न झाले होते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात.
आजच्या या स्पर्धेचे आमचे पाहुणे सुधाकर भोईर यांच्या हस्ते या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. नको तर वडवली वर्सेस गोरसई. कोण बोलतोय? आणि वडवली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर जाऊन बसायचं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय आहे आपला? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. वेळ कमी असल्या कारणाने गोरसई संघाला फलंदाजी करायची आहे. तरी मी दोन्ही संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक करतोय. धन्यवाद. धावा जमाव कराव्या लागतील कानपे संघास. पहिला सामना ही गमावलेला पाहायला मिळाला. पहिला सामना अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. अंतिम चेंडूपर्यंत सामना आला होता. 5 धावांची आवश्यकता होती परंतु ते करू शकले नाहीत. इथे मात्र पुन्हा एकदा चेसिंग करत असताना 56 धावांचं आव्हान आहे. हे 36 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करेल येणाऱ्या काल सांगून जाईल. परंतु इथं मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल विजय स्पोर्ट खांडपे संघास. रवींद्र आणि जितू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्याम स्पोर्ट धामणगाव हा संघ खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि गोलंदाजीवरती रामा भोईर येतोय. तर पाण्यासारखं राहील कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त खेळाडू इन प्लेच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये होता. झेल कलेक्ट करता आलं नाहीये. इथं मात्र जीवनदान मिळतोय. रवींद्र यास मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. आपल्याच पालेतूरमध्ये झेल कन्वर्ट करण्याचा उत्तम प्रयत्न पाहायला मिळाला परंतु असफल. एक धाव खर्च केली. एका धाव्याने स्वतःच आणि संघाचं इथं मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे रवींद्र यांच्या माध्यमातून. 56चं टार्गेट आहे. 14च्या सरासरीने चालायचं आहे म्हणजे प्रति षटकामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे.
या वेळेस दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहिला स्क्वेअर कटचा, परंतु फसला गेला. कुठल्या प्रकारची बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणि पॉवर प्ले मध्ये चौकारांचा बादशाह समजला जातोय जितू यास. या वेळेस गॅप शोधण्यामध्ये असफल, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाही. फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळला होता, परंतु गॅप मध्ये ढकलता आलं नाहीये. परिणाम स्वरूप एकच धाव मिळते. एकेरी धावेने काहीसा फरक पडणार नाहीये श्यामस्पोर्ट धामणगाव संघाला. इथं मात्र मोठा फटका जर आला तर निश्चित परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 2. या वेळेस ऑनसाइडला खेचून काढलेल्या फटक्याला चांगलं क्षेत्ररक्षण शेखर मयेकर यांच्या माध्यमातून. इथे एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक पहिले चालू आहे. 56 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते. या वेळेस अप्रतिम उत्तम फटका इनफिल्डच्या वरतून. चेंडू मात्र येते लॉंगांच्या रिजन मध्ये सीमा पार चौकार. छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी सेवा संस्था भिवंडी पूर्व आयोजित तेरेगाव प्रीमियर लीग मित्र आपण अनुभवतात. आजचा पहिला दिवस अप्रतिम आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्ण संघांसाठी जेवणाची व्यवस्था, तसेच प्रेक्षक वर्गाला सुद्धा आपण पाहिलं की जेवणाची व्यवस्था केली होती. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 7. अतिशय सावध आणि संत सुरुवात पाहायला मिळते. विजय स्पोर्ट खांडपे संघ या संघाचा जर विचार केला फॉर्मेट मध्ये तर टार्गेट देण्यामध्ये माहिर आहे. चेसिंगला थोडीशी दिक्कत होते या संघास. आपण नेहमी त्यांचे सामने पाहतोय, त्या सामन्यामध्ये हे नेहमी चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि या सामन्याचा जो नाणेफेकीचा जो कॉल होता तो सुद्धा खांडपे संघाने जिंकला होता, परंतु इथं आपण पाहतोय त्या उलट निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि इथं मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळते. जो निर्णय घेतला होता तो कुठेतरी थोडासा घातक ठरताना पाहायला मिळते विजय स्पोर्ट खांडपे संघास. तर पाहूया इथं मात्र पलटवार करतील का. अजून बराच खेळ बाकी या इनिंगचा. अजून 3 षटक फेकायचे बाकी आहेत. गोलंदाज दीपक टर्न होतोय. या वेळेस दुरून फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला. पायांची हालचाल नाहीये, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवला जातोय चेंडूला. दीपक यांच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये एक हुशारीने हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, हाही प्रयत्न असफल ठरतोय. एकंदरीत विचार केला तर चेंडूची लाईन रीड करता येत नाहीये आणि अंधाधुंद फटकेबाजी ज्या पद्धतीने खेळली जाते तसा काहीसा चित्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या वेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं मात्र वाईटची अपील जरूर केलेली आहे, परंतु फेटाळून लावली. निश्चित पंचांनी भरपूर वेळ घेतला वाईट देण्यासाठी. पूर्णपणे चित्र डोळ्यासमोर आणले की चेंडू ऍक्च्युली कुठे पिच झालं नाही. इथं मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. चुकीचा निर्णय देण्या अगोदर 10 वेळा विचार केलेला गरजेचं असतं आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस मात्र इनस्विंग पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा खर्च करत नाही, तर पूर्णपणे बांधून ठेवलेल्या पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथेही आपण पाहू शकता फसला जातोय.
आणि निर्धाव चेंडू जी अजून एकदा सांगता होते. सलामीची जोडी पूर्णपणे विफल ठरताना पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचे बिग हिट मोठे फटके लागत नाहीयेत. धावांचा डोंगर खूप मोठा आहे ना, असे खेळी निश्चित आपल्या संघासाठी घातक ठरेल. यावेळेस ऑन साइडला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चित होईल. पाहूया. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तर धावेची खून केली जाते वाईटच्या स्वरूपात. या वेळेस विजेंद्र येतोय स्ट्राईक वरती. एक स्फोटक फलंदाज आहे. नैसर्गिक खेळी करावी लागेल. आज संघाला त्याची गरज सुद्धा आहे. इथं मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला जातोय. निर्धाव राहतोय चेंडू. निश्चितच आपण पाहिलं तर बॅट अगोदर निघून गेली. या वेळेस प्रहार जरूर झालेला आहे. चेंडू हवेमध्ये. इथं मात्र पाहूया चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते, मोठा फटका लागू देत नाहीत. ज्यावेळेस मोठं आव्हान असतं त्यावेळेस जी हातामधली ताकद आहे ती कुठेतरी कमी पडताना दिसते. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. मिडविकेटच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु आपण पाहतोय जितू काही क्रीज सोडायला बघत नाहीत, कारण या मॅच मध्ये अजून आपला खेळ नैसर्गिक दाखवायचा बाकी आहे. पाहूया जी फटकेबाजीने जाणला जातोय ती फटकेबाजी होते का. या वेळेस चांगला फटका टोलून काढलेला आहे. त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार होईल, परंतु अंतिम क्षणापर्यंत त्या क्षेत्ररक्षकाने आशा सोडली नाहीये आणि चेंडूला चांगल्या प्रकारे कलेक्ट करताना पाहायला मिळालं आपल्याला. या वेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज राजू याच्या माध्यमातून विजयाची चावल लागलेली आहे. श्यामस्फोट धामणगाव संघास विजयाच्या जबल समीप निकट मित्रमंडळीनं पोहोचलेला आहे. अजून खेळ एका षटकाचा यानंतर बाकी आहे. या वेळेस आपण पाहू शकता चांगले फटका टोलून काढलेला आहे, परंतु इथेही चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रोही किती चांगल्या पद्धतीने आलेला पहा. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. षटक क्रमांक समाप्त होतोय. तिसरं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 16. 56 धावांचं लक्ष्य होतं, परंतु त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडताना दिसतंय. खांडपे संघ
11 वाजता राऊंड खेळलो आम्ही पहिला. जायचा कुठं नाही ना, मग पोरं घरी जाऊन झाले त्या पण नाही ना. हे लेट खेळलो होतो, यानं लेट खेळलो होतो, आमचा अगोदर खेळवायचा होता ना राऊंड. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि विजयाचं जे लक्ष्य आहे, समीकरण आहे ते खूप मोठं आहे 40 धावांचं. परंतु या 40 धावाचं अंतर या ओव्हर मध्ये किती करेल हे पाहण्यासारखं राहील. जितेंद्र आणि विजेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पटामध्ये होतासा घेता येत नाहीये आणि कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही, कारण माहिती आहे एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. 6चे 6 षटकार जरी मानले तरीही सामन्यावरती विजय संपादन करू शकत नाहीत. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळते विजय स्पोर्ट खांडपे संघाचं. यावेळेस मात्र स्वेअर मारा पाहायला मिळतोय. ओहो, वड शॉट बऱ्याच कालानंतर आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय विजेंद्रांच्या बॅट मधून. अजून एक बिगिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु हवा तिथं जात नाही फटका. किती चेंडू बाकी आहेत रे? 4 अजून बाकी आहेत. 3 बाकी आहेत ना? अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेस ही पाहूया चेंडू हवेमध्ये आहे, काय घडते इथं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज फेल. सुरेश 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 अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यातील, परंतु विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतंय श्याम स्पोर्ट धामणगाव. निर्धाव राहतो चेंडू. याचबरोबर एक दणदणीत विजय संपादन करतोय श्याम स्पोर्ट धामणगाव संघ. एका हाती विजय संपादन करताना पाहायला मिळते. फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने, गोलंदाजी त्याहून अधिक चांगली पाहायला मिळते. जय बजरंग वडवली, आपल्यास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.